तू आमचा अपमान करतेस सीते, आमची अवज्ञा करत आहेस। जर आम्ही ठरवलं आहे की आम्ही तुझ्याशी लग्न करणार, तर आपला विवाह नक्कीच होईल। तू आमच्याशी विवाह करण्यास स्वयं तयार झालीस तर ठीक आहे, अन्यथा आम्ही तुझ्याशी बलपूर्वक विवाह करू, आत्ता याच वेळी। ओम विष्णवे नमः। बंधू, बंधू आपण कुठे जात आहोत? बंधू, आम्हास तरी सांगा की आपण कुठे जात आहोत? बंधू, 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 आम्ही केव्हापासून विचारत आहोत। बंधू, आपण अशा प्रकारे पळत कुठे जात आहात? सीतेजवळ। माझी सीता संकटात आहे लक्ष्मण, तिने काही अघटित करू नये याकरिता लवकरात लवकर तिच्याकडे जायला हवे। माझ्या मार्गातून बाजूला हो लक्ष्मण। जरा थांबावे बंधू, आपण कुठे जाणार? आपणास तर हे सुद्धा ठाऊक नाही की सीता वहिनी कुठे आहेत। अशा प्रकारे आपण कुठे जाणार? मी तिला शोधून काढेन। या समयी सीतेला माझ्या मदतीची गरज आहे लक्ष्मण। तू माझा मार्ग सोड लक्ष्मण। सीते! ओम विष्णवे। आता तुला आणखी संधी मिळणार नाही। 3 वेळा ढोल वाजेल, तेवढ्यातच तुला आमच्याशी विवाहाची अनुमती द्यावी लागेल। आणि जर तू अनुमती दिली नाहीस, तरीही राक्षसांच्या नियमांनुसार आमचा आणि तुझा शास्त्रसंमत विवाह होईल। ओम विष्णवे नमः। 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 दुष्टा, तू मला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केलास, तर मी माझ्या तपोबलाने स्वतःला जाळून भस्म करून घेईन। तुझं हे आक्रमक वागणंच आम्हाला तुझ्याकडे आकृष्ट करतं सीते। आम्ही तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागलो आहोत। हे अग्निदेव, या समय इथे प्रकट होऊन मला आपल्या ज्वाळांनी जीवन मुक्त करा। अग्निदेव, आपण भगवती सीतांच्या आवाहनाकडे लक्ष देऊ नका। आपण रावणाला याच भ्रमत राहू देऊयात की सर्व देवता त्याच्या आज्ञेत आहेत। या समय हेच उचित आहे, कारण की हनुमानाला भगवती सीतांना भेटण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या जीवित असण्याबद्दल भगवतींना समजावण्यासाठी आपल्याला अधिक अवधी हवा आहे। पाहिलंच आमच्या प्रभावाला। तुझ्या सारख्या त्रिभुवन सुंदरी स्त्रीसाठी आमच्या सारखा त्रिभुवन विजेता पुरुषच असला पाहिजे। तो वनवासी भिकारी राम नाही सीते। आम्ही दयाळू आहोत, आम्ही कृपाळू आहोत। तुझ्यावर प्रेम करतो सीते।
हे बघ, एवढं सगळं घडल्यानंतरही तुझं हृदय प्रेमानेच जिंकू इच्छितो. आता तरी तुला विश्वास झाला असेल की तुझा पती राम जिवंत नाही. आमच्याशी विवाह कर आणि सुखांचा उपभोग घे. दुष्टा. बंधू, बंधू, सीते, बंधू, मी येत आहे. सीते, मी येत आहे. मी येत आहे. सीते, आम्ही आता फक्त 2 महिने वाट पाहू. जर 2 महिन्यांमध्ये तू आमच्याशी विवाहाला तयार झाली नाहीस तरीही आपला विवाह होईल. हे देवी देवतांनो, आपण सारे माझी विनवणी का नाही ऐकत? असा कोणता अपराध घडलाय माझ्याकडून की आपण माझ्यावर रागावला आहात? आम्हाला आता जीवित राहायचे नाही. कृपया आमच्या प्राणांचा स्वीकार करा. बंधू थांबावे. बंधू, आपण कुठे जात आहात? मी येत आहे. सीते, बंधू थांबावे. मी येत आहे. बंधू, बंधू, आपण कुठे जात आहात? सीते, अवधपुरी श्री राम की गाथा कहूँ सुना, सुनत कहत नैना बहे, मन बाधीर न पाए. जनकपुरी तोड़ा धनुष, जनकपुरी तोड़ा धनुष, सीता लीनी ब्याह. अवधपुरी श्री राम की गाथा कहूँ सुना. सीता लखन सहित चले, पिता वचन को मान. रघुकुल की मर्यादा राखी, सूर्यवंशिया. प्राण जाए पर राम वचन, प्राण जाए पर राम वचन, कबहु न खाली जा. अवधपुरी श्री राम की गाथा कहूँ सुना.
काम काज के हेतु मैं आयो लंका धाम। दरस सिया के पाए के कीने चारों धाम। प्रभु मुद्रिका देत मैं, प्रभु मुद्रिका देत मैं, हनुमत नाम कहाँ। अवधपुरी श्री राम की गाथा कहूँ सुना। सुनत कहत नैना बहे, मनवा धीर ना पा। बंधू थांबावे. सीते, बंधू, सीते! बंधू, बंधू, आम्हाच पूर्ण विश्वास आहे की हनुमान सीता बहिणींचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि परतून आपल्याला हे वृत्त नक्कीच देतील. बंधू, कृपा करून माघारी जाऊया ना. बंधू, प्रणाम माते. त्या दुष्ट रावणाने पाठवले आहे ना तुला मायावी शक्तीने आम्हास भ्रमित करण्यासाठी. तुझ्या असत्य कथनाने माझ्यावर दुष्प्रभाव टाकणार आहेस ना, परंतु तुझे हे प्रयत्न व्यर्थ ठरतील. निघून जा इथून. नाही माते, मी कोणी रावणाने पाठवलेला मायावी राक्षस नाही. मी तर प्रभू श्री रामचंद्रांचा दूत आहे, एक वानर आहे. माझे नाव हनुमान आहे आणि मी आपल्याला हा विश्वास देण्यासाठी आलो आहे की प्रभू श्रीराम अजूनही जीवित आहे आणि ते लवकरच आपल्याला येथून मुक्त करण्यासाठी येत आहेत. ही मुद्रिका प्रभूंनी आपली निशाणी म्हणून पाठवली आहे. तिला पाहावे माते, पाहावे. ही मायावी मुद्रिका नाही, ही तीच मुद्रिका आहे जी आपण स्वतः गंगेच्या किनारी प्रभू श्री रामांना दिली होती.
आपण रावणाच्या विमानातून जात असता आपली आभूषणे आपल्या पदरात बांधून एका पर्वताच्या शिखरावर फेकले होते ना? हो. जेव्हा प्रभू श्रीराम आणि महाराज सुग्रीव यांची मैत्री झाली तेव्हा महाराज सुग्रीवांनी प्रभू श्रीरामांना ती आभूषणांची भरलेली पोतडी दाखवली. आभूषणांना पाहताच प्रभू श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणत होते की जेव्हा मी निद्रेत असे तेव्हा सीता मला याच पदराने वारा घालत असे. जेव्हा मी सायन प्रार्थनेतून उठायचो तेव्हा याच पदराने माझ्या चरणापाशी येऊन चरणांची धूळ साफ करीत असे. असे त्यांनी सांगितले. ह्या साऱ्या गोष्टी स्वतः प्रभू श्री रामांनी आपल्या मुखातून आम्हाला सांगितल्या आहेत. त्यांनी हे सुद्धा सांगितले की मी जेव्हा या गोष्टींचं आपल्याला स्मरण करून देईन तेव्हा आपण जाणाल की मी प्रभू श्री रामांचा सेवक आहे, रामदूत आहे. मग त्यांनी आमचा शोध का नाही घेतला? आमच्यावरील त्यांचे प्रेम कमी झाले आहे का? नाही माते, आपण तर प्रभूंची आत्मा आहात. प्रत्येक क्षणी प्रभूंची नजर आपला शोध घेत असते. जर त्यांना हे ठाऊक असते की आपण येथे आहात तर आतापर्यंत या नगरास उद्ध्वस्त करून आपल्याला मुक्त करून येथून घेऊन गेले असते. परंतु माते, प्रभू श्री राम तर आपला शोध घेत घेत वन भटकत असताना वानर प्रदेश किष्किंधापर्यंत पोहोचले. तिथे त्यांची मैत्री वानर नरेश महाराज सुग्रीवांशी झाली आणि त्यांच्या मदतीने आपल्या शोधास प्रारंभ झाला. या समयी सहस्त्र वानर या चारही दिशांना आपला शोध घेत आहेत. माझं भाग्य थोर की मी आपले सर्वप्रथम दर्शन केले. प्रभूंना जेव्हा कळेल की आपण लंकापुरीत सुरक्षित आहात तर त्यांना इथे येण्यास जास्त अवधी नाही लागणार. आमचे स्वामी कसे आहेत पुत्रा? माते, प्रभू श्रीराम खूप दुःखी आहेत. ते म्हणतात मी सीतेचा अपराधी आहे जो तिचे रक्षण करू शकलो नाही. सांगतात की सीता माझे प्राण आहे. सीतेविना हा राम निष्प्राण जीवन जगत आहे. ते ना निद्रा घेतात ना अन्नाचे सेवन करतात. आपण त्यांचा श्वास आहात माते, त्यांचा विश्वास आहात. आपण त्यांचे बल आणि अभिमान आहात. लक्ष्मण, मी सीतेला स्वतःसोबत वनात आणायला नको होतो. मी सीतेचा अपराधी आहे लक्ष्मण. सत्य हे आहे की आम्ही स्वयं गुन्हेगार आहोत. आम्हीच त्यांना वनात सुवर्णमृग आणण्यास सांगितले. ती काहीही बोलत असते. तिने कितीही माझ्यासोबत वनात येण्याचा हट्ट केला तरीही मी ऐकायला नको होते लक्ष्मण. आम्हीच भ्राता लक्ष्मणांनी आखलेल्या रेषेचं उल्लंघन केलं. अपराधी रघुवीर नाही, अपराधी आम्ही आहोत. अपराधी तर मी आहे बंधू. आपल्या आज्ञेचे उल्लंघन करून सीता वहिनींना एकटं सोडायला नको होतं. हा अपराध तर माझा आहे. माते, प्रभू श्री रामांनी आपल्या करता संदेश पाठवला आहे
की आपण आपला संयम सोडू नका. ते लवकरच आपल्याला मुक्त करण्याकरिता येथे येत आहेत. पुत्र हनुमान, आपण रघुवीरांना आमचा निरोप द्या. जर 2 मासांच्या कालावधीत ते येथे आम्हास मुक्त करण्यास आले नाही, तर आम्ही आमच्या प्राणांचा त्याग करू. नाही नाही माते, असे विचार कृपया मनी आणू नये. पुत्रा, तुला ठाऊक नाही आम्ही इथे कोणत्या त्रासातून जात आहोत. मी सारे पाहिले आहे माते. वृक्षावर बसल्या बसल्या ती रावणाची वाचा, तो राक्षसणीचा व्यवहार मी सारे पाहिले आहे. आपण आम्हास आशीर्वाद द्या माते, की आम्ही वानर जात प्रभू श्रीरामांची सेवा करू आणि या दुष्टांचा संहार करू. परंतु हनुमान, वानर राक्षसांचा सामना कसे करतील? आपण तर पाहिलेच असेल, ते राक्षस एकापेक्षा एक महारथी आहेत. आणि मग सारे वानर तर आपल्यासारखेच असतील ना? होय माते, सारे माझ्यासारखेच आहे. परंतु आपल्या पतिव्रत धर्माची शक्ती, जी एका काडीला तलवारीशी लढण्यायोग्य बनवू शकते, ती शक्तीही आमच्या सोबत असेल ना माते? ठीक आहे पुत्र, परंतु हे राक्षस तर खूप मायावी आहेत. माते, आपल्या आशीर्वादाने आणि प्रभू श्रीरामांच्या कृपेने आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही आहोत. आपणास आश्वस्त करण्यासाठी मी आपणास माझे एक मायावी रूप दाखवतो. जय श्रीराम. हे बघा माते, महाराज सुग्रीवांच्या सेनेत माझ्यापेक्षाही शक्तिशाली योद्धा आहे. आपण विश्वास ठेवा माते, आम्हीही कमी नाहीत. मला आपल्यावर पूर्ण विश्वास बसला आहे पुत्र. आता आपण आपल्या वास्तविक रूपात या. जय श्रीराम. हेच तर माझे वास्तविक रूप आहे माते. ते लघुरूप तर मी वाटिकेच्या आत प्रवेश करण्यासाठी घेतले होते. जर आपण आज्ञा दिलीत तर याच वेळी मी आपल्याला माझ्या पाठीवर बसवून प्रभू श्री रामांजवळ घेऊन जाऊ शकतो. पुत्र हनुमान, आम्ही आपल्यासोबत नाही येऊ शकत. का माते? काय अद्यापही मी आपणास रावणाचा कुणी मायावी राक्षस वाटतो का? आपल्या हेतूवर यत्किंचितही शंका नाही, परंतु हे आमच्या पतिव्रता धर्माच्या विरोधात आहे की आम्ही आमच्या इच्छेने कुणा परपुरुषाला स्पर्श करू. जेव्हा रावण आम्हाला बळजबरीने घेऊन आला तेव्हा आम्ही हतबल होतो, परंतु आता स्वेच्छेने कुणा परपुरुषाला स्पर्श करणे आमच्या मर्यादेच्या विरोधात आहे. आणि आता तर रघुवीर श्रीरामांनी स्वतः येथे येऊन त्या दुष्ट राक्षसाला त्याच्या अक्षम्य अपराधाकरिता असा कठोर दंड द्यावा की पुन्हा कुणीही कुणा परस्त्रीचे अपहरण करण्याचा अथवा तसा विचारही मनी आणण्याचा दुस्साहस करणार नाही. हनुमान, आता सूर्योदय होणार आहे.
आपल्याला कुणी पाहिल तत्पूर्वी आपण लवकर येथून प्रस्थान करा. माते, मी शत्रूंच्या लंकेत प्रवेश तर केला आहे, परंतु त्यांचे बल, त्यांची ताकद, त्यांची बुद्धी हे सारे न जाणता जर मी परतलो तर प्रभूंच्या दृष्टीत मी एक चांगला गुप्तहेर राहणार नाही. परंतु हनुमान, रघुवीर आपली प्रतीक्षा करत असतील. माते, प्रभू श्रीरामांच्या बल आणि सामर्थ्याबद्दल शत्रूच्या मनात भय उत्पन्न करणे अत्यावश्यक आहे. हे कार्य करून मी तत्काळ प्रस्थान करेन. माते, मला आज्ञा द्यावी. चिरंजीवी भव. जय श्रीराम. खूप स्वादिष्ट फळे दिसत आहेत. थोडी फळे खाऊन घेतो आणि रावणाला आल्याची सूचना देखील देतो. अरे वा. चल. आश्चर्य आहे, येथे तर फळांची वर्षा झाली असे वाटते, परंतु सध्या वर्षा ऋतू तर नाहीये. मग फळांची वर्षा कुठून झाली? अरे मूर्खा, मी घडवली आहे वर्षा. वानर, वानर, तू वाटिकेमध्ये कसा आलास? हा असा.
हे काय करत आहेस? तुला ठाऊक नाही ही वाटिका लंकेशांची आहे. लंकेश? कोण लंकेश? मी तर कोणा लंकेशला नाही ओळखत. मी तर मात्र एवढंच जाणतो की या वृक्षांवर जी फळे लागली आहेत ही तर फक्त वानरांसाठीच लागली आहेत. अरे, या वृक्षावर तर एकही फळ दिसत नाही आहे. असे वाटते की या वृक्षाच्या मुळाशी याची फळे आहेत. आपण येथेच थांबा, मी जाऊन पाहून येतो. मग आपण तिघे वाटून फळे खाऊ. अरे, त्याच्या मुळाशी तर कोणतेच फळ नाही आहे. लंकेश्वरांनी वाटिकेत आणखी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही दोघे इथेच थांबा. जामुमाळीजी, एक वानर वाटिकेमध्ये घुसला आहे आणि त्याने खूप नासधूस केली आहे. तो वृक्षांना मुळासकट उपटून फेकत आहे. तो पूर्ण वाटिका उपटून फेकेल. जामुमाळी त्याला थांबवा, पकडा त्याला. चला. जय श्रीराम. जामुमाळीजी, हाच आहे तो वानर. वानर! ओ, तर तू आहेस या वाटिकेचा माळी. बुद्धी भ्रष्ट झाली आहे का तुझी? अशा वाटिकेत फळ नसलेले वृक्ष कोण लावतं? आता मी काय खाणार? माझी भूक कोण क्षमावणार? तू. गप उद्धट वानरा, कळत नाही तू लंकेश रावणांचा अपमान केला आहेस. यासाठी तुला दंड होणार. लंकेश? कोण लंकेश? हा लंकेश कोण आहे? का तुझ्यापेक्षा मोठा माळी आहे की यांच्यापेक्षा मोठा सैनिक? बंदी बनवा या उद्धट वानराला आणि याला लंकेशाच्या दरबारात हजर करा. जा. जय श्रीराम. जा, पकडा त्याला. या.
अरे तुम्ही माझ्या शेपटीत येऊन कसे काय अडकला? मी आत्ताच सोडवतो तुम्हाला. रावणाचे सैनिक इतके दुर्बल? रावणाच्या वीर सैनिकांनो, येथे या. उठा आणि याला उचलून यांच्या अंतयात्रेप्रमाणे याला येथून घेऊन जा. जर का तुम्ही नाही आलात तर मी तुम्हाला मृत्यूदंड देईल आणि मग तुमचे कुटुंबीय तुमची अंतयात्रा काढतील. या. उचला. आणि जाता जाता बोला, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. आज आम्हाला आमच्या दोन्ही युवक पुत्रांना इथे एकत्र पाहून खूप गर्व होत आहे. आज आम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक बलशाली आणि पराक्रमी होण्याची घोषणा करू शकतो. पुत्र अक्षय कुमार, आज्ञा पिताश्री. महाबली खर आणि दूषण नंतर दंडकारण्यात राक्षस राज्य जवळपास संपुष्टात आलं आहे. आमची इच्छा आहे की तू तिथे जावं, सेना घेऊन, आणि तिथल्या ऋषीमुनींमध्ये आमचं आणि आमच्या शक्तीचं भय स्थापित कर. शनी, आता काहीच निर्माण होणार नाही रावणा. आता केवळ विनाश आणि विनाशच होणार आहे. तुझे साम्राज्य, तुझी लंका, तुझे सर्वस्व रावणा, तुझे सर्वस्व. शनी, लंकेश, लंकेश, लंकेश्वरांचा विजय असो. शनी, अरे दशानना, तुझ्या सैनिकाची दशा तर बघ. महार खाऊन पराभूत झाल्यावरही तुझा जय जयकार करतोय. हाच तुझ्या सर्वनाशाचा प्रारंभ आहे रावणा. आपलं तोंड बंद कर शनी. काय झाले? अशा प्रकारे भयभीत का आहेस? कुणी केली तुझी ही अवस्था? आणि तू वाटिकेची सुरक्षा सोडून आलासच कसा? क्षमा करा महाराज, वाटिकेचा स्वामी एक वानर झाला आहे. एक वानर? तर त्या वानराने तुझी ही दशा केली आहे. वाटिकेचे इतर रक्षक कुठे होते? लंकेश्वर, त्याने मारून मारून सर्वांना पळवलं. आणि काय? आणि त्या वानराच्या आदेशाने आपल्या 4 राक्षसांनी मलाच खांद्यावर उचलून
माझीच अंत्ययात्रा काढली. अरे रावणा, जामूमाळीच्या जिवंतपणीच त्याची अंत्ययात्रा काढून त्या वानराने तुला देखील संदेश दिला आहे. आता तर तुझा सुद्धा. जांबूमाळी, आम्हाला त्या वानराबद्दल जाणून घ्यायचं आहे. कोण आहे तो, कुठून आला आहे आणि लंकेत काय करत आहे? महाराज, तो वानर फार शक्तिशाली आहे. फळं खाता खाता त्याने संपूर्ण वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. रावणा, तो वानर नाही, मृत्यूदूत आहे. तो तुला संकेत देतोय की तुझं सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल. उद्ध्वस्त.